इथं आमचा माझा बाया धंदा होऊन देत नाहीत म्हणून दिली तुला. इथं 50 माणसं तर काय करतो तर काय कमी पडेल माझं? काय नाही कमी पडणार. कशाला भांडताय? डायरेक्ट बेडवर झोपलेला असेल ना तुम्ही तेव्हा डायरेक्ट तुम्हाला समोरचा व्ह्यू काचेतून भेटणार आहे बघायला. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. या वीकमध्ये कोकणात फिरायचा प्लॅन केलेला. यावेळी प्लॅन केला ते खास कृषिकासाठी, कारण तिला शाळेला सुट्ट्या पडलेल्या आणि त्यामुळे समर वेकेशन म्हणून फिरण्यासाठी तिला घेऊन आलो कोकणामध्ये. आता इथून निघतोय नाश्ता करून महाबळेश्वरला एक रिसॉर्ट आहे, आजचा स्टे तिकडे असणार आहे आणि उद्या चेकआउट असणार आहे. तर आज मस्त नाईट काढू तिकडे आणि एन्जॉय करू. एकदम मोठा रिसॉर्ट आहे, त्यानंतर स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे आणि कृषिकाला आजकाल स्विमिंग पूल आवडतं आहे. स्विमिंग पूलला जायचं आहे ना? तर मस्त असं रेडी झालोय आणि नाश्ता करूया आणि निघूया. आणि सुवंदन पण इकडेच आहे, तो पोलतपूरच्या रूमवर आहे. तो आता रेडी होऊन येईल थोड्या वेळात आणि तोपर्यंत आम्ही नाश्ता करू आणि निघूया महाबळेश्वरला जायला. नाश्त्यामध्ये सँडविच मागवलं, चीज ग्रिल सँडविच, आणि लस्सी पहिली आली ती लस्सी पहिली पिऊन टाकली. चला रेडी झालो आणि सुवंदन पण आला आहे. तो सुवंदन गाडीवर येतोय आणि आम्ही बाईकवर निघूया. कमीत कमी 1.5 तासाचं रनिंग आहे महाबळेश्वरचं इथून पोलादपूरवरून. तिने इथं 50ची मारू दे, इथं ठेवून काय करू मग? इथं आमचा माझा बाया धंदा होऊन देत नाहीत म्हणून दिली तुला. इथं 50 माणसं तर काय करतोयस? कुठलं फळ असतंय तोरण? खाऊन तर बघ, खाऊन बघ बाळा. मावशी पैसे म्हणजे आता थोड्या वेळ थांबलो की खाऊया. काय तू माझी लागते? ओके, तुला दिलं तर काय कमी पडेल माझं? काय नाही कमी पडणार. कशाला भांडताय? ऐका, डबल ती ना गोळा करून देते त्या बायला नडवून जमेल का? नाही अहो, आम्ही तिकडे एक तरी डबा नाही आधीचा. नाही आम्ही राहणार आहे तिकडे. ते ते तोरणं मला खायची होती, लय दिवस भेटत नव्हती, ते म्हणून थांबलो. तुम्ही तोरणं आवाज दिली म्हणून. मग काय नाही अजून थांबणार तिकडे, महाबळेश्वरला थांबणार आहे. हे खराब होणार ते. आता कुठे? महाबळेश्वरला. हो चला चला. तर मी लहान असताना हे फळ खाल्लेलं, म्हणजे कमीत कमी 5वी-6वीला असेल ना तेव्हा खाल्लेलं. तेव्हा आमच्या आजीनी रानातून हे फळ आणलेलं, म्हणजे त्यावेळी असं काहीतरी भरून आणलेलं. तेव्हा मी खूप मनसोक्त खाल्लेलं त्यावेळी हे फळ, आणि त्याचं नाव पण मला माहीत नव्हतं आणि तेव्हा खाल्लं, खूप टेस्टी लागलेलं. आणि त्यानंतर खूप वर्ष झाली जेव्हा इंस्टाग्राम वगैरे आलं, मला नाव पण माहीत नव्हतं काय नाव आहे याचं. तर एकदा इंस्टाग्रामवरती याचा फोटो आला, तेव्हा मी त्याचा फोटो घेतला आणि आमच्या कोकणातली जी यूट्यूबर वगैरे आहेत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून दिलं आणि त्यांना विचारलं याचं नाव काय म्हणून. तर त्यांनी सांगितलं की याला तोरण बोलतात. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे तेच फळ आहे. आणि त्यावेळी खाल्लेली टेस्ट खूप भारी होती. आणि जेव्हा आता पुन्हा येत होतो ना इकडे महाबळेश्वरला, तर तेव्हा पुन्हा आठवण झाली आणि त्या आजी विकत होत्या हे फळ. त्या आजी तोरण म्हणून ओरडत होत्या. तेव्हा लक्षात आलं आणि गाडी पुढे गेली, पास झालेली, तेव्हा लक्षात आलं हे तोरण म्हणून तेच फळ आहे. तेव्हा गाडी पुन्हा फिरवली आणि बघितलं तेव्हा हेच फळ होतं. आणि त्याची आता टेस्ट बघूया. 32 वर्षामध्ये एकदाच हे फळ खाल्लेलं, ते पण लहान होतो तेव्हा, आणि त्यानंतर आज खातोय 32 वर्ष झाल्यावरती. त्याचा टेस्ट बघूया सेम तशीच आहे की नाही.
तर याची चव थोडी आता खाल्ल्यावरनं थोडी पिठासारखी लागते. पीठ जसं खातोय ना वगैरे तसं असतं, म्हणजे चव नाही, त्याचं वरचं कोटिंग वगैरे आहे ना ती थोडंसं पिठासारखं लागतं आणि थोडंसं गोड असतं हे. तर त्यावेळी खाल्लेलं ते डायरेक्ट आज खातोय. त्यानंतर तुम्ही कधी खाल्लेलं लास्ट आणि तुम्हाला या फळाबद्दल काय माहिती आहे का नक्की कमेंट करून सांगा. तर रिसॉर्टला आपण पोचलेलो आहे. हा रिसॉर्टची जागा बघू शकता, पार्किंगसाठी खूप सारी जागा आहे. समोर रिसेप्शन एरिया आहे, गाड्या इथं पार्क केल्यात आम्ही आणि पेट फ्रेंडली आहे. पेटला तुम्ही आणू शकता, तुमच्याकडे पेट वगैरे असतील तर. रिसेप्शन आहे इथे, तुम्ही हां नमस्कार थँक्यू. मी मगाशी मॅडमला बघितली, मी याला पाठवलं म्हणजे आले त्यांनी कोणते रूम देते रूम खाली तिथे व्हॅलीचे फक्त एंट्री करू ना. हा एंट्री फक्त करा, जस्ट फॉर्मॅलिटीज. या साईडला बघितलं तर इथे तुम्ही पार्टी वगैरे करू शकता. छोटा मोठा जर तुमचा काही कार्यक्रम असेल, बर्थडे पार्टी किंवा साखरपुडा, ते तुम्ही इकडे करू शकता सिलेक्टेड लोकांना बोलवून वगैरे. पूर्ण रिसॉर्ट फिरून घेऊया आता. त्यानंतर इथे बघितलं तर स्विमिंग पूल एरिया आहे, रेन डान्स वगैरे सगळं आहे आणि आपल्या आवडतं ठिकाण म्हणजे हे असणार आहे. त्याचं पण काहीतरी लिमिट टाईम दिलं आहे, सकाळी 9:30 ते 5:30. त्यानंतर इकडे तुम्ही मस्त वरती जाऊन फोटोशूट वगैरे करू शकता. थोड्या वेळाने जाऊ आपण तिथे. त्यानंतर स्विमिंग पूल पण मोठा आहे एकदम, म्हणजे एन्जॉय करू शकता. म्हणजे खूपच छोटा पण नाही, काही काही ठिकाणी मी गेलो एकदमच छोटा असतात. म्हणजे तेवढा मागच्या वेळी का अलिबागला गेलो, लहान मुलांचा जेवढा आहे ना तेवढाच होता स्विमिंग पूल. म्हणजे इकडून उडी मारली की डायरेक्ट तिकडे पोचायचं. हा बऱ्यापैकी मोठा आहे आणि एन्जॉय करू शकतो. स्विमिंग पूलच्या बरोबर समोरच त्यांनी शेततळं बनवलं आहे. पावसाच्या पाण्याचं योग्य वापर इथे करण्यात येतं. कमीत कमी 20-25 फूट तरी असणार आहे हे. त्यानंतर स्विमिंग पूलच्या आजूबाजूला पण व्यवस्थित जागा केलेली आहे बसायला. तिथे तुम्ही बसून चहा वगैरे एन्जॉय करू शकता. हा रेन डान्स एरिया आहे पूर्ण. हा आहे किचन एरिया, एकदम स्पेशियस आहे. तुमचा ग्रुप जर असेल तर एकदम ग्रुप एकाच टायमाला पूर्ण बसू शकतात. त्याप्रमाणे खुर्च्या अरेंज केलेल्या आहेत तिथे आणि स्पेशियस आहे एकदम. इकडे ऑर्डर देऊन तुम्ही जे काही पदार्थ आहेत ते मागवू शकता. किचन एरिया आता झाला. आत्ता जातोय आपण ग्लास रूम बघायला. कारण ग्लास रूम यासाठी बोलतात की समोरचा व्ह्यू आहे ते पूर्ण ग्लासनी बनवलेला आहे. ग्लासाचा भिंतीच्या जागी ग्लासचा वापर केलेला आहे. तर आता प्रत्यक्षात जाऊनच बघूया. बघा असा काही व्ह्यू असणार आहे बाहेरून आणि प्रत्येक रूममधून तुम्हाला व्हॅली व्ह्यू भेटणार आहे. सगळ्या रूम सेमच असणार आहेत आणि पाहिजे तेवढ्या क्वांटिटी आहेत अवेलेबल. अशा प्रकारे रूम असणार आहे. कपलसाठी ही रूम ठीक आहे. बाथरूम पण एकदम नीट आणि क्लीन आहेत. डायरेक्ट बेडवर झोपलेला असेल ना तुम्ही तेव्हा डायरेक्ट तुम्हाला समोरचा व्ह्यू काचेतून भेटणार आहे बघायला. प्रॉपर्टी खूप मोठी आहे आणि नक्कीच आलात तर एन्जॉय करू शकाल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. एंडिंगला मी रेट पण सांगेन नक्की किती आहे इथला रेट. त्यानंतर तुमच्या लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन एरिया पण आहे आणि प्रत्येक ठिकाणी बसण्यासाठी अशी जागा केलेली आहेत. त्यानंतर इथे एक मस्त पॉन्ड तयार केलं आहे. कमळाची फुलं आहेत याच्यामध्ये आणि गप्पी मासे सोडलेले आहेत. त्यानंतर इथे मस्त सेल्फी पॉईंट केलेला आहे. सेल्फी घेऊ शकता.
आणि ते खूप रूम आहेत, त्यामुळे सगळ्याच रूम तुम्हाला दाखवणं पॉसिबल नाही आहे. एखाद दुसरी मी सिलेक्टेड रूम दाखवतोय. आणि इथल्या रूमचे चार्जेस 2500पासून ते 5000पर्यंत आहेत. तुम्ही कोणती रूम घेताय त्यानुसार तुमचे चार्जेस ठरतात. या 2 आम्हाला दिलेले रूम आहेत आणि प्रत्येक रूममध्ये AC आहे. त्यानंतर आम्हाला या रूम दिलेल्या आहेत आणि या रूमच्या समोर पण व्हॅली व्ह्यू आहे. इथे पण मस्त त्यांनी बसायसाठी चेअर ठेवलेले आहेत, एन्जॉय करू शकता समोर बसून. आणि सकाळी सकाळी मस्त तुम्हाला असा व्हॅली व्ह्यू भेटेल बघायला. तर रूमची टूर दाखवतो आमच्या. प्रॉपर टेबल वगैरे सामान ठेवू शकता, TV आहे, बेड आहे, त्यानंतर एक कबड पण दिलेलं आहे. यात तुम्ही सामान वगैरे काय असेल इम्पॉर्टंट ते ठेवू शकता. इथे एक टेबल आहे. भिंतीवरती मस्त असे डिझाईन केलेले आहेत. नंतर मेन बाथरूम बघूया. बाथरूम पण एकदम व्यवस्थित आहे. तर जस्ट आमचं जेवण वगैरे झालं आणि निघूया आता स्विमिंग पूलमध्ये. चला. काय होतं ते दाखवलं नाही. तर आता संध्याकाळच्या बार्बिक्यूची तयारी चालू आहे. 1 किलो चिकन सांगितलं आहे आम्ही. आता ते प्रॉपर आता बनवत आहेत आणि थोड्या वेळाने आम्ही पण ट्राय करूया. मगाशी तुम्ही मॉर्निंगचा व्ह्यू बघितलात, त्यानंतर आता तुम्ही संध्याकाळचा व्ह्यू बघा कसा आहे. आणि पूलची लाईट बंद केलेली आहे कारण 5:30 नंतर पूलचा ॲक्सेस पूर्ण बंद असतो आणि जरी ॲक्सेस दिला तरी कोण जाऊ शकणार नाही, एवढी थंडी आहे. रात्रीचा व्ह्यू बघा. त्या विरुद्ध